नमस्कार मित्रांनो, दीपावलीच्या फराळची सुरुवात झालेली आहे आणि मी खमंग आणि खुसखुशीत अशी चकली या ठिकाणी बनवलेली आहे। खुसखुशीत झाली की नाही पहा। नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। दीपावली म्हटलं की आपल्या सगळ्यांना ओढ लागते ती फराळाचं करण्याची। काल मी शंकरपाळे आणि करंज्या केलेल्या आहेत, परंतु मुलांना आणि खजिने सरांना सगळ्यात महत्त्वाचा आणि आवडीचा पदार्थ म्हणजे चकली, म्हणजेच खमंग चकली। तर आज मी खमंग चकली करणार आहे। पाहूयात माझी खमंग चकली तुम्हाला आवडते का? तर मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। दीपावली सर्वांच्या जीवनामध्ये आनंददायी प्रकाश घेऊन येऊत। मित्रांनो, आज आपल्याला अतिशय पौष्टिक अशी चकली बनवायची आहे। चकली बनवण्यासाठी मी गव्हाचं पीठ आणि मुगाची डाळ ही कुकरमध्ये मी शिजवून घेतलेली आहे। म्हणजे गव्हाचं पीठ जे आहे ते एका कुकरच्या डब्यामध्ये कपड्यामध्ये बांधून त्याला वाफ दिलेली आहे आणि दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये मुगाची डाळ पण शिजवून घेतलेली आहे। मसाला म्हणून आपण या ठिकाणी तीळ, त्यानंतर ओवा, जिरे पावडर, चवीपुरतं लागणारं मीठ, धणे पावडर आहे, त्याचबरोबर हळद आहे, तिखट आहे, थोडासा प्रवीण मसाला त्यामध्ये टाकलेला आहे आणि लसणाची पेस्ट या ठिकाणी करून घेतलेली आहे। सर्वप्रथम गव्हाचं पीठ जे आहे ते कुकरमध्ये एका डब्यामध्ये गव्हाचं पीठ एका कपड्यामध्ये बांधून त्याला वाफ दिलेली आहे आणि त्याचबरोबर मुगाची डाळ देखील शिजवून घेतलेली आहे। चकली करताना एक काळजी आपल्याला घ्यायची आहे की लसणची जी पेस्ट आहे ती अतिशय बारीक आपल्याला करून घ्यायची आहे आणि बाकी जे काही इतर साहित्य आहे ते अगोदर आपण सर्व एकत्र करून घेणार आहोत आणि एकत्र केल्यानंतर आपल्याला ते गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करायचे आहे। हे सर्व जे काही साहित्य आहे ते सर्वप्रथम आपण एकत्र करून घेऊयात। मैत्रिणींनो, चकलीमध्ये तिखट टाकत असताना जास्त तिखट न टाकता लहान मुलांना खाण्यासाठी सोयीस्कर होईल अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी तिखट टाकायचं आहे। आता सर्वप्रथम आपण हे जे काही सर्व साहित्य आहे, तीळ आहे, जिरे धणे पावडर आहे, मीठ आहे, तिखट आहे, हळद आहे, ते आपण सर्व एकत्र करून घेणार आहोत की जेणेकरून गव्हाच्या पिठामध्ये सर्व साहित्य व्यवस्थित मिसळल्या जाईल आणि म्हणून व्यवस्थित अगोदर हे सर्व मसाल्याचं साहित्य आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर ते साहित्य आपण गव्हाच्या पिठामध्ये टाकायचं आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये सर्व मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित गव्हाच्या पिठामध्ये ते साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत। चमच्याच्या सहाय्याने सर्व मिश्रण आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये एकत्र करून घ्यायचे। मैत्रिणींनो, ज्यावेळेस कुकरमध्ये आपण गव्हाच्या पिठाला कपड्यामध्ये वाफ देतो त्यावेळेस वाफ दिल्यानंतर गव्हाचं पीठ अतिशय गच्च होत असतं, तेव्हा कुकरच्या भांड्यातून गव्हाचं पीठ काढल्यानंतर अतिशय बारीक आपण ते गव्हाचं पीठ करून घ्यायचं आहे। ते आपण मिक्सरमधून काढलं तरीही चालेल अशा पद्धतीने आपण गव्हाचं पीठ अतिशय बारीक करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर अगोदर पाहायचे की आपण लसणची पेस्ट अतिशय बारीक केलेली आहे का नाही। केलेली नसेल तर आपण परत एकदा मिक्सरमध्ये त्याला लावायचं आहे। आता लसणची पेस्ट आपल्याला व्यवस्थित आपण गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे की जेणेकरून गव्हाच्या प्रत्येक कणाला लसणची त्या ठिकाणी चव लागली पाहिजे। आता व्यवस्थित आपण गाठ न होऊ देता व्यवस्थित आपल्या हाताच्या सहाय्याने संपूर्ण मिश्रण हे एक जीव करून घ्यायचं आहे। आपण हाताच्या सहाय्याने केलं तर हे मिश्रण अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एकत्र होईल। आता संपूर्ण मिश्रण या ठिकाणी एकत्र झाल्यानंतर आपण शिजवलेली मुगाची डाळ आपण या मिश्रणामध्ये टाकणार आहोत। आपण दुसरं पाणी वापरायचं नाही आहे। मैत्रिणींनो, 3 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मुगाची डाळ असं प्रमाण जर आपण घेतलं तर आपल्याला दुसरं पाणी टाकण्याची गरज या ठिकाणी पडत नाही। तेवढ्या प्रमाणामध्ये आपलं मिश्रण हे अतिशय व्यवस्थित या ठिकाणी तयार होत असतं। मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता आपलं पीठ मळून या ठिकाणी छान तयार झालेलं आहे। आपण चकल्या तयार करण्यासाठी घेऊयात। माझ्याकडे स्टीलचा साचा आहे आणि त्या स्टीलच्या साच्यामध्ये करणं अतिशय सोयीस्कर जातं आणि म्हणून मी या स्टीलच्या साच्यामध्ये या ठिकाणी चकली करणार आहे। हा साचा मी सर्वप्रथम माझ्या सासूबाईंकडे पाहिला होता आणि म्हणून मला ते करण्यासाठी अतिशय सोयीस्कर झालं आणि म्हणून मी स्टीलचा साचा मग नंतर स्वतः खरेदी केला। मैत्रिणींनो, या स्टीलच्या साच्यावर एक ॲरो आहे। ज्यावेळेस आपण त्या साच्यामध्ये ज्यावेळेस आपण कणिक भरतो त्यावेळेस झाकण लावत असताना तो ॲरो आपल्या समोरच्या बाजूला असला पाहिजे आणि ज्यावेळेस आपण चकली करणार आहोत प्रेस करत असताना त्याचं डायरेक्शन हे आपल्याकडे असलं पाहिजे। ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे। आपली कणिक मळून छान तयार झालेली आहे। गॅसवर आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आपल्या साच्यामध्ये जशा पद्धतीने कणिक बसेल त्या पद्धतीने आपण छान गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि साच्यामध्ये तो दंडगोलाकार जो काही गोळा आहे
तो आपण या ठिकाणी टाकणार आहोत. आता झाकण लावत असताना पुनश्च एकदा आपण काळजी घ्यायची आहे की साच्याचा जो काही ॲरो आहे तो झाकण लावत असताना हा समोरच्या बाजूला असला पाहिजे आणि ज्यावेळेस आपण चकली करणार आहोत त्यावेळेस त्या ॲरोचं डायरेक्शन हे आपल्याकडे असलं पाहिजे. ही काळजी आपण या ठिकाणी घ्यायची आहे. पहा, आपण चकली करणार आहोत तर त्याचं डायरेक्शन आता मी माझ्याकडे ठेवलेलं आहे. तर आपण या ठिकाणी एका ताटामध्ये छान गोलाकार आपण या ठिकाणी चकली अगोदर करून घ्यायची आहे. आपलं तेल तापत आहे तोपर्यंत आपण छान या ठिकाणी चकल्या आपण या ठिकाणी ताटामध्ये करून घ्यायच्या आहेत. अतिशय छान होतात, करण्यासाठी सोयीस्कर आहे. मला तरी असं वाटतं की पितळी साचा आपण वापरत असतो परंतु त्यापेक्षाही अतिशय सोयीस्कर, करण्यासाठी सोपा हा स्टीलचा साचा आहे आणि पुन्हा पुन्हा टाकण्याची गरज नाही आहे. एकदा साच्यामध्ये टाकल्यानंतर सहजच आपण 10 ते 12 चकली या ठिकाणी सहज करू शकतो. तर या ठिकाणी पाहू शकता अतिशय छान या ठिकाणी चकली सुंदर होत आहे. मी माझंच कौतुक या ठिकाणी करत आहे, पण खरंच मैत्रिणींनो अतिशय छान चकल्या या स्टीलच्या साच्यामध्ये आपण करू शकतो. आता तेल तापलेलं आहे. गरम तेलामध्ये आपण छान चकली या ठिकाणी तळून घेणार आहोत. आपण या पद्धतीने हळूच आपण या ठिकाणी चकली तेलामध्ये टाकायची आहे की जेणेकरून तेल आपल्या अंगावर उडणार नाही आहे, याची आपण दक्षता घ्यायची आहे. तर तेल छान तापलेलं आहे आणि आता छान खुसखुशीत चकली होणार आहे की नाही ते आपण पाहूयात. मैत्रिणींनो, चकली तळत असताना एक काळजी कटाक्षाने घ्यायची आहे की एकदा तेल तापल्यानंतर आपण मीडियम फ्लेमवरच आपण या ठिकाणी चकली तळून घ्यायची आहे की जेणेकरून आपली चकली ही मधल्या बाजूला ही कच्ची राहता कामा नये आणि म्हणून मीडियम फ्लेमवर आपल्याला या ठिकाणी चकली तळून घ्यायची आहे की जेणेकरून आपली चकली ही खुसखुशीत होईल. आपण अशा पद्धतीने जर आपण मीडियम फ्लेमवर जर आपण तळून घेतलं तर नक्कीच आपली चकली ही खुसखुशीत होते. मधल्या बाजूला ती कच्ची या ठिकाणी राहणार नाही. तर तुम्ही बघू शकता की आपल्या चकलीला अतिशय सुंदर या ठिकाणी रंग आलेला आहे. मैत्रिणींनो, मीडियम फ्लेमवर जर आपण अशा पद्धतीने चकली तळली तर अतिशय सुंदर रंग हा चकलीला येतो. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर रंग हा चकलीला आलेला आहे. खूपच छान दिसते. आम्हा सर्वांना जशी चकली खाण्यासाठी आवडते तशी आम्हा सर्वांना ती चकली करण्यासाठी देखील आवडते. क्षितिजा नेहमीच मला सर्व कामांमध्ये मदत करत असते आणि म्हणून ती आज चकली करण्यासाठी देखील तिने मला खूप मदत केलेली आहे. उर्वरित राहिलेल्या चकल्या आपण या ठिकाणी तळून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवर जर आपण अशा पद्धतीने आपली चकली तळून घेतली तर मैत्रिणींनो त्या नक्कीच खुसखुशीत होत असतात. आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत की आपली चकली खुसखुशीत झालेली आहे की नाही. तर ऑलमोस्ट आपल्या या ठिकाणी चकल्या आता होत आलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, अतिशय काटेदार अशी चकली आपली या ठिकाणी खाण्यासाठी आता तयार आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आपली दिवाळीची तयारी ऑलमोस्ट जर चकली झाली तरच पूर्ण होत असते. तर आजची ही चकली आपली सुंदर खुसखुशीत झाली की नाही आपण आवाजावरून ओळखत असतो की आपली चकली खुसखुशीत झालेली आहे की नाही. तर बघूयात आपल्या चकलीचा आवाज हा कुरकुरीत येतोय की नाही ते. मैत्रिणींनो, आजची खमंग आणि खुसखुशीत चकलीची रेसिपी मला माझ्या आईने शिकवलेली आहे. तुमच्याही अशा काही रेसिपीच्या काही आठवणी असतील तर त्या नक्कीच आमच्याशी शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना पुनश्च एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची ही चकलीची काही नवीन रेसिपी असेल तर ती देखील माझ्याशी शेअर करा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.